सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत। लाखो जण सध्या आपल्या घराबाहेर पडलेत। अर्थात प्लॅनिंग आहे 31चं, मौज मस्ती प्रत्येकाची सुरू आहे, प्लॅनिंग सुरू आहेत। अगदी कोण आपल्या नातेवाईकांसोबत, मित्रांसोबत, फॅमिलीसोबत प्रत्येक जण आला एन्जॉय करतोय। कोकणाला देखील मोठी पसंती आहे। ही कोकणातल्या पर्यटकांची संख्या जर आता आपण बघितली तर एकंदरीत कोकणात कशा रीतीनं सेलिब्रेशन केलं जातंय, फॅमिली सोबत सेलिब्रेशनचा मूड कसा आहे हे आपल्याला कळू शकतं। माझ्यासोबत पुण्यावरून आलेले एक फॅमिली आहे, त्यांच्याशी मी बोलणार आहे। काका, फॅमिली सोबत आलात, 31चं प्लॅनिंग नेमकं कसं केलं सेलिब्रेशनचं? कारण की आज महत्त्वाचा दिवस सेलिब्रेशन आम्ही आजचा दिवस तर पूर्णपणे इथेच घालवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पूर्ण सेलिब्रेशन इथे गणपतीपुळ्यातच आम्ही सेलिब्रेट करू 31चं। मार्गशीर्ष आहे, पण मार्गशीर्ष आहे, पण बघूयात व्हेज आणि नॉनव्हेज मध्ये काय होतं ते, पण करूयात दोन कांचं। ताई, कोकणातून कसं वाटतंय तुला? खूप मस्त वाटतं, एक्सपिरियन्स खूप मस्त आहे, कारण की इथलं क्लायमेट वगैरे इतकं छान आहे आणि आज 31 त्यामुळे आम्ही पूर्ण दिवस इथे स्पेंड करणार आहोत। सुट्टी किती दिवस आहे तुला आता स्कूलला? नाही, म्हणजे मी कॉलेजला आहे, मला आता उद्यापर्यंत सुट्टी आहे। हां, बरं, मित्रमैत्रिणी सोबत काही प्लॅनिंग नाही? कोण आलंय तुमच्या सोबत, तुमच्या ग्रुप मधलं कोणी किंवा काय? नाही, फॅमिली बरोबरच। हो, तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणजे खाणं पिणं कोकणात ना, पुण्यातून आलात खास कोकणात, खाण्यापिण्याचं नियोजन कसं आहे? आणि मार्गशीर्ष आहे हे पण तेवढंच आहे? व्हेजच खाणार आहोत। हां, आणि इथलं वातावरण निसर्गरम्य आहे, त्यामुळं म्हणलं आजचा दिवस 31चा दिवस आहे, आम्हाला पूर्णपणे सेलिब्रेशन इथेच करायचं आहे। कधी आलात तुम्ही? आम्ही आज सकाळीच। सो फॅमिली सोबत प्रत्येक जण आलेला आहे। दादा, तुम्ही काय सांगाल? नियोजन बेसिकली 31चं नियोजन काल संध्याकाळी आम्ही निघालो, पहाटे इथं आलो, त्यानंतर आम्हाला बरंचसं वाटलं की आता गर्दी पण वाढेल आणि फुल टू एन्जॉय इथे होईल। त्यानिमित्ताने आम्ही तर रूम्स वगैरे बुक केलेले आहेत। आज दिवसभर इथंच आहेच, आज डे नाईट इथंच आहे। सो म्हणजे तुम्ही जर बघितलात तर कोकणाला पसंती आहे। साधारण 4 ते 5 लाखाहून अधिक पर्यटक राज्याच्या कानाकोपऱ्यातून या कोकणातल्या किनारपट्टी भागामध्ये आलेले आहेत किंवा दाखल झाले आहेत असा प्राथमिक अंदाज आहे। अर्थात त्याहून देखील ही संख्या स्वाभाविकपणे जास्त असणार आहे। प्रत्येकाचं प्लॅनिंग्स आहे। नेमकं न्यू इयरचं सेलिब्रेशन करत असताना तुम्हाला खबरदारी घ्यायची, काळजी घ्यायची आहे आणि मागच्या वर्षामध्ये तुमच्या जर काही इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिल्या असतील तर त्या पूर्ण होत ही सदिच्छा आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी। 31 डिसेंबर ऑब्विसली सेलिब्रेशन तो बनताय बॉस, आणि म्हणूनच यासाठी कोकणात सध्या पर्यटक आलेले आहेत। मोठ्या संख्येनं पर्यटकांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अगदी प्रत्येकजण वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या इथं एन्जॉय करतोय, फॅमिलीसोबत कुटुंबासोबत आलेला आहे आणि सेलिब्रेशनचं एक वेगळं प्लॅन आहे, कारण की अनेक जण मला वाटतं 31 डिसेंबरची वाट पाहत असतात आणि प्रत्येकाचे प्लॅन्स असतात। एक मित्रांचा ग्रुप आलाय पश्चिम महाराष्ट्रातून, त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करतोय। कोकणात आलायस, सेलिब्रेशन आज कसं कसं करणार आहेस? म्हणजे मूड काय, डोक्यात मूड काय कोकणात आज? एवढाच म्हणजे 30% म्हटल्यावर चांगलाच मूड आहे, पण आज भरपूर दिवस म्हणजे दरवर्षी करतो त्यापेक्षा एक्स्ट्रा एन्जॉय करायचं मला यावेळेस 31ला। त्यामुळे मित्रांसोबत आलोय, फुल एन्जॉय करणार आहे, फुल नाईट एन्जॉय करणार आहे आम्ही इथं। आता इथे आलोय, बीचवरती आलोय, पण एकदम नाही का मन प्रसन्न झालं आणि इथली आता नाही का लोक परत गणपतीचं दर्शन घेतलं गणपतीपुळ्याच्या, परत आता इथली हिरवळ म्हणा, थोडक्यात तू कोकणाच्या प्रेमात पडला? कोकणाच्या प्रेमात पडलं। एन्जॉयमेंटचं काय प्लॅनिंग आहे? एन्जॉयमेंट फुल एन्जॉय चालू आहे। आम्ही थेऊर चिंतामणीवरून आलो आहे, आमची सगळी गँग आहे आणि फुल एन्जॉय चालू आहे। काल रातपासून प्रवास चालू आहे आमचा आणि सध्या एन्जॉय करतो आम्ही खूप असं। तू पण आहेस, 31 डिसेंबर प्रत्येकाला त्याची म्हणजे त्याची प्रत्येकजण वाट बघत असतो। तुझं काय काय प्लॅनिंग आहे आता? माझं आता नॉनव्हेज वगैरे खायचं आहे सगळं। मी कोकणात आलोय, रायगडवरून एवढा लांब प्रवास करून आलोय। मी इथं मजा करायलाच आलेलो आहे, 31ची मजा मी करायला इथं आलेलो आहे। नॉनव्हेज खाणार, काल संकष्टी होती, कालचाच दिवस मी व्हेज खाऊन काढला, कसा तरी काढला, पण आता मी नॉनव्हेज इथं खाऊन फुल एन्जॉय करणार आहे। काय काय ट्राय केलास? मी मी तर मेन फोटोग्राफी वगैरेसाठी चालू आहे, फोटोग्राफी आणि स्केचिंग वगैरे काढतो मी, त्याच्यासाठी चालतो इथं। कोकणात दृश्य खूप सुंदर असतात, कोकण एक स्वर्गच मानला जातो, मी त्याच्यासाठी तिथं जास्त करून आलतो। तुम्ही सांगा, कुठून आलात?
चिंतामणी थेऊरहून अच्छा, कोकणात आलात, काय प्लॅनिंग आहे? फुल एन्जॉय करण्याचा विचार आहे. 31 डिसेंबर फुल एन्जॉय करण्याचा विचार आहे. एन्जॉय म्हणजे नेमकं काय करणार ते मला जरा सांगा. पिणं खाणं टोटली. हो, कुठं थांबलात? हॉस्टेलला इथं थांबलेलो आहे. अच्छा, मग आज गणपतीपुळ्यात म्हणजे रत्नागिरीत हो, stay. आणि जाणार कधी गावी? नाईटला पाठ. म्हणजे एन्जॉय करून फुल एन्जॉय, फुल एन्जॉय. फुल एन्जॉय. आय लव्ह कोकण. ओके, सो प्रत्येक जण फुल एन्जॉय करणार याच मूड मध्ये आहे. प्रत्येकाचे प्लॅन्स फिक्स आहेत, काय करायचंय, काय खायचंय, काय प्यायचंय, व्हेज असेल किंवा नॉनव्हेज असेल, जे कोकणातले पदार्थ आहेत त्याला प्रत्येकानं इथं ऑलरेडी ठरवून आलेले आहेत आणि त्यानुसार त्यांची एन्जॉयमेंट जी आहे ती ठरलेली आहे. त्याच्यानुसारच प्रत्येकाची एन्जॉयमेंटची डेफिनेशन देखील ठरलेली आहे. कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.